आणि नागपूरमध्ये सध्या तापमानाचा पारा 33 अंश सेल्सिअस इतका आहे। दुपारी हेच तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। त्यामुळे दुपारी उन्हामुळे होणारी अडचण टाळण्यासाठी अनेक मतदार सकाळच्या सत्रातच मतदान करण्यासाठी पोहोचलेले दिसतात। त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवरती मतदारांची सकारात्मक उपस्थिती दिसते। सकाळी मतदान करून नोकरी व्यवसायावरती जाणाऱ्यांची या रांगेमुळे मात्र थोडीशी अडचण सुद्धा होते। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। नागपूर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदार राजाची उपस्थिती पाहायला मिळत आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये नागरिक मतदार जे आहेत त्या मोठ्या संख्येने बाहेर निघून मतदान करत असल्याचं दिसून येत आहे। सध्या नागपुरात सकाळची वेळ असली तरी आत्ताच तापमान जो आहे तो 33 अंश सेल्सिअस आहे आणि दुपारपर्यंत तो तापमान जो आहे तो 41 किंवा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे। 40 to 43 जातं। तर सगळ्या लोकांना एवढंच म्हणणं आहे की सकाळी सकाळी आटपून घ्या, म्हणजे कसं आहे तुम्ही दिवसभर फ्री राहाल आणि मॅक्झिमम नागपुरातले लोक 10च्या पहिलेच वोटिंग करायचा प्रयत्न करतील। तापमान गेल्या 2-3 दिवसापासून जास्त आहे, त्यामुळे सकाळी मतदान उरकण्याकडे सर्वांचा कल आहे। आमच्याकडलं तर सगळे सकाळी आटपून घेतलं सगळ्यांनी, आम्हीच लेट झालो। म्हणजे पुढं जे आहे तापमान 12 नंतर खूप जास्त वाढणार आहे, त्याच्यामुळे आणि इथे व्यवस्था काही व्यवस्थित दिसत नाही। पंखे लावायला पाहिजे होते इथे रस्त्यावर, ते पण त्यांनी लावलेले नाही आहे। नक्कीच नागपूरमध्ये यंदा मागच्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेमध्ये जास्त मतदान होईल अशी अपेक्षा सकाळचा चित्र पाहून तरी आपल्याला व्यक्त करता येईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।